आखाती देशातील युद्धाचा परिणाम कोकणातही. दापोलीमध्ये हॉटेल व्यावसायिक अडचणीत. आखाती देशातील युद्धाचा परिणाम मुंबईसह कोकणातही दिसू लागलाय. हॉटेल व्यावसायिकांची कमर्शियल गॅस सिलेंडरसाठी धावपळ सुरू आहे, परंतु त्यांना काही केल्या कमर्शियल गॅस सिलेंडर मिळत नाहीये. त्यामुळे येत्या 2 दिवसात जर का व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळाला नाही, उपलब्ध झाला नाही, तर दापोलीमध्ये येत्या 2 दिवसात हॉटेल व्यावसायिकांना आपली हॉटेल्स बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहणार नाही. सिलेंडरची पुरवठा होत होती, पण गेले 2-3 दिवसापासून हॉटेल व्यावसायिक आणि कमर्शियल सिलेंडरची खूप कमी पुरवठा होत असल्याने कदाचित हॉटेल व्यावसायिकांमध्ये हा संभ्रम आहे की 2 ते 3 दिवसाचाच त्यांचा जो साठा असू शकतो. नंतर त्यांना हॉटेल बंद केल्याशिवाय काय पर्याय मार्ग नाही. मी सुद्धा 2-3 दिवस खूप नाचानाच करतो, पण हॉटेल व्यावसायिकांना कमर्शियल सिलेंडर मिळत नाही आहे. मग आता तुम्हाला मिळालंच नाही सिलेंडर? नाही, जो आहे तोच चालतो. आता किती दिवस पुरेल हा सिलेंडर, काय वाटतं? साधारणतः 1 ते 2 दिवस, ह्याच्यावरती नाही जाऊ शकतो. मग नंतर काय करणार? हॉटेल बंद करणार? बंद मॅडम, त्याच्याशिवाय काय पर्याय मार्ग नाही हॉटेल बंद केल्याशिवाय. कारण की सिलेंडरच नाही जर का मिळालं तर आम्ही व्यवसाय कसा करू? दिवस त्यांचा साठा आहे, ते अजून देत नाहीत. कमर्शियल गॅस पूर्णपणे बंद केलेले. आम्हाला अजूनपर्यंत काय त्यांनी प्रोव्हाइड केलंच नाही की बाबा त्याच्यासाठी काय पर्याय काढलेलंच नाही की बाबा हॉटेलसाठी 1 ते 2 दिवस. 1 ते 2 दिवस. त्यानंतर काय आता त्यांनी काय आयडिया त्याच्यात काही मार्ग काढला तर आपण करू देतो. 2 एजन्सीज आहेत त्याच्यामधलं आपण ते घेतो, पण तेच आता बोलतात कमर्शियल पूर्णपणे बंद केले. त्यामुळे अजून त्या पुढे ते जोपर्यंत काय सांगितलं तोपर्यंत आपण काय करू शकतो. पण दुसरे काही सोर्सेस नाहीत की त्याच्यामुळे आपण काय हॉटेल चालू ठेवू शकतो. त्याच्यामुळे ज्योती बिवलकर, दापोली वार्ता.